नमस्कार मंडळी. काय मजेत ना? मजेत तर तुम्ही असणारच. काय म्हणजे आज मला जेव्हा मी तयारी करत होते, तेव्हा मला लक्षात आलं, ऑक्टोबर आला 2023. शेवटचे 3 महिने राहिलेत. नवीन वर्ष आता सुरू होईलच म्हणजे. सो काय नवीन वर्षात काय संकल्प करणार आहात वगैरे आत्तापासूनच जरा थोडा-थोडा विचार केला तरी चालेल किंवा विचार नसेल करायचा, तर जे संकल्प तुम्ही कधी काळचे तोडलेले आहेत जानेवारी, फेब्रुवारीमध्ये, ते जरा बघा शेवटचे 3 महिने तरी आपण करू शकतोय का? हे गंमत म्हणून बघा. बरं, आजचा व्हिडिओ कशाच्या संदर्भात आहे, तर आज आपण अशा एका क्षेत्राबद्दल अर्थात एका सेक्टरबद्दल डिस्कस करणार आहोत, जो सेक्टर गेल्या 6 महिन्यांमध्ये म्हणजे या वित्तीय या आर्थिक वर्षामध्ये ऑलमोस्ट 32% वाढलेलं आहे. तर हे सेक्टर, हे क्षेत्र आहे तरी कुठलं? हे आहे इन्फ्रास्ट्रक्चरचं सेक्टर. आता जेव्हा मी इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर म्हणते, तेव्हा भारतीय सरकार खूप बुलिश आहे का याच्यावरती? बुलिश म्हणजे काय? आशावादी. तर भारतीय सरकारलाही इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरबद्दल खूप आपण म्हणतो ना जिव्हाळा आहे. का जिव्हाळ्याचा विषय आहे ते आपण बघून घेणार आहोत. पण इतका जिव्हाळ्याचा विषय आहे, की बजेटमध्ये आपल्या अर्थसंकल्पामध्ये 10 ट्रिलियन रुपये, 10 ट्रिलियन रुपये म्हणजे 10 लाख करोड रुपये एवढं बजेट फक्त इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरला मिळालं होतं. आता जर हे इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर आपलं जर पुढं जात गेलं, तर आपल्या ओव्हरऑल जी-डी-पीला, आपल्या इकॉनॉमीला एक बूस्ट मिळतोच आणि हे 10 लाख करोडचं जे मी आता तुम्हाला आकडा सांगितला, तो आत्ताही भारताच्या जी-डी-पीच्या 3.3% एवढं बजेट रिअलोकेशन होतं. सो एवढं हे सगळं मी तुम्हाला स्टॅटिस्टिक्स सुरुवातीलाच सांगितल्यावर तुम्हाला कळालं असेल, की हे सेक्टर तर खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला हेही कळालं असेल, की अरे वाह! गेल्या 6 महिन्यांमध्ये चांगलं परफॉर्म केलेलं आहे. मग एखाद्या व्यक्तीला लगेच वाटतं, की ह्याच्यात असं इन्व्हेस्ट करता येतं का? लगेच उतावळं नाही व्हायचं आपल्याला. त्याच्याबद्दल खूप माहिती आपल्याला घ्यायची आहे. एक गोष्ट पहिली सांगते, की तुम्हाला जर इन्फ्रास्ट्रक्चर या सेक्टरमध्ये गुंतवायचे असेल, तर 2 प्रकार असू शकतात. एक म्हणजे तुम्ही त्या कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये पैसे गुंतवू शकता किंवा तुम्ही एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवू शकता, जे पैसे अल्टिमेटली स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट होतात. कुठल्या स्टॉक्समध्ये? इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये. पण मी म्हटलं तसं केवळ एवढी माहिती घेऊन लगेच उडी मारायची आहे का? नाही. आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण खूप काय-काय गोष्टी बघणार आहोत. नंबर 1 म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर फंड म्हणजे नक्की काय असतं? नंबर 2 इन्फ्रास्ट्रक्चर फंडचे परतावा जो काय येतो, तो कसा मोजायचा असतो? कसा कंपेअर करायचा असतो? तिसरं म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर फंडमध्ये एखाद्या व्यक्तीने पैसे गुंतवायचे ठरवले, तर काय फायदे आहेत आणि काय तोटे आहेत? आणि सगळ्यात महत्त्वाचं जर फायनली गुंतवायचं ठरवलं, तर कसं करायचं? हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आता वळूया आपल्या पहिल्या प्रश्नाकडे म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर फंड म्हणजे नक्की काय असतं? सो आता इन्फ्रास्ट्रक्चर म्हटल्यावर डोळ्यासमोर काय येतं? एखादी कंपनी जी कदाचित रोड बांधायला मदत करते किंवा रेलशी संबंधित आहे किंवा एरोप्लेनशी संबंधित आहे किंवा एरोस्पेसशी संबंधित आहे किंवा पॉवर सेक्टर म्हणा, ऑइल एंड नॅचरल गॅस म्हणा, कन्स्ट्रक्शन म्हणा, यापैकी कुठलीही जर संबंधित गोष्ट असेल, जी एखादी कंपनी करत असेल, तर ती कंपनी झाली इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी. इथपर्यंत ओके? सो ह्याच्यातनं तुम्हाला एक लक्षात आलं असेल, की खूप काही गोष्टी मिळून इन्फ्रास्ट्रक्चर हा एकच शब्द वापरला जातो. आता सरकार मी म्हणलं सर, हा इन्फ्रास्ट्रक्चर हा जो अख्खा सेक्टर आहे ना, हा कुठल्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाठीचा कणा असल्यासारखा आहे. इतका महत्त्वाचा असतो. हा जेवढा काय म्हणतो आपण सबळ, सशक्त, तेवढी देशाची प्रगती जास्ती होते. आता जेव्हा मी हे म्हटलं, की ठीक आहे, सरकारने भरपूर मोठं बजेटरी अलोकेशन दिलं, ते सगळं मान्य आहे. पण काही सरकारने स्कीम्स पण काढल्या आहेत का? तर अर्थात केलेल्या आहेत. मेक इन इंडिया आणि इन्फ्रास्ट्रक्चरला बूस्ट मिळतं. त्याच्यानंतर एन-आय-पी आपण म्हणतो त्यांनी बूस्ट मिळेल. स्मार्ट सिटीज मिशनबद्दल तुम्ही ऐकलं असेल. हाउसिंग फॉर ऑल ऐकलं असेल. पी-एल-आय स्कीम्स ऐकल्या असतील. या सगळ्या स्कीम्समुळे ओव्हरऑल इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरला बूस्ट मिळतं. आय होप तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर फंड म्हणजे काय हे आत्तापर्यंत कळालेलं आहे. परत एकदा सांगते पटकन पण, की असा एखादा म्युच्युअल फंड जो इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीजमध्ये गुंतवतो आणि इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीज काय-काय करतात ते मगाशी दाखवलं ना ॲनिमेशननी. काय कळलं ना? आता एखाद्या इन्फ्रास्ट्रक्चर म्युच्युअल फंडनी चांगला परतावा दिला का नाही हे आपल्याला कसं कळेल? तर आपल्याला त्या फंडचा परतावा एखाद्या इंडेक्सशी कंपेअर करायला लागतो. उदाहरणार्थ इन्फ्रास्ट्रक्चर फंडची तुलना मी जर केली निफ्टीशी, तर ते बरोबर राहील का? योग्य राहील का? तर उत्तर आहे नाही. कारण निफ्टीमध्ये केवळ इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर येत नाही. त्याच्यात आय-टी पण आलं, त्याच्यात एफ-एम-सी-जी पण आलं, त्याच्यात बँका पण आल्या. खूप काही वेगळ्या-वेगळ्या गोष्टी आहेत. सो ना मी त्याची तुलना निफ्टीशी करू शकते, ना मी त्याची तुलना डायरेक्ट सेन्सेक्सशी पण करू शकते. सो टेक्निकली काय असं सांगते, जसे हे वेगळे-वेगळे इंडायसेस आहेत, तसं इन्फ्रास्ट्रक्चर इंडेक्स पण एक असतो. ओके. सो आपण जस्ट एक गंमत म्हणून बघून घेऊया, की गेल्या काही काळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर फंडनी किती परतावा इन्फ्रास्ट्रक्चर इंडेक्सनी किती परतावा दिलाय, निफ्टीने किती आणि सेन्सेक्सनी किती, त्याच्यासाठी हे बघा. तर एस-एन-पी बी-एस-सी इन्फ्रानी कोव्हिड लोपासनं रिसेंट हायेस्टपर्यंत 254% परतावा दिलाय. तर सेन्सेक्सनी 160% परतावा दिलाय आणि निफ्टीनी 154% परतावा दिलाय. सो आत्तापर्यंत तुम्हाला कळालं असेल, की इन्फ्रास्ट्रक्चर या सेक्टरनीच ओव्हरऑल आउट परफॉर्म केलं असं म्हणतात. आउट परफॉर्म केलं म्हणजे काय? सेन्सेक्स आणि निफ्टीच्या तुलनेत जास्ती परतावा दिलेला आहे. पण
ठीक आहे, परतावा जास्ती आहे मान्य आहे. पण मग जोखीम असणार का? जोखीम नसल्याशिवाय परतावा आहे? तर नाही, जोखीम असतेच. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणलं की येतात वेगळे-वेगळे प्रोजेक्ट्स. प्रोजेक्ट्सची उदाहरणं हायवे बनवायचं प्रोजेक्ट असू शकेल, एखादी रेल्वे चे पटरी टाकायची एखादं प्रोजेक्ट असू शकेल, एखाद्या एअरपोर्ट बांधण्याचा प्रोजेक्ट असू शकेल, काही पॉवरचा एखादा प्रोजेक्ट असू शकेल, वेगळे-वेगळे असू शकतात. आता हे प्रोजेक्ट पूर्ण करण्याच्या प्रोसेसमध्ये विलंब होऊ शकतो, बरोबर? विलंब येऊ शकतो, काही अडथळा येऊ शकतो. जेणेकरून काय होईल बघा, जर अडथळा किंवा विलंब आला तर प्रोजेक्ट वेळेत कंप्लीट नाही होणार. वेळेत कंप्लीट नाही झालं तर त्याच्यामधनं उत्पन्न येणार नाही आणि मग किती नाही म्हटलं तरी जेवढे डिलेज होत गेले, उत्पन्न कमी झालं, तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर फंडचा परफॉर्मन्स सुद्धा किती नाही म्हटलं तरी थोडा मग ढिलाढाला होतो. आता प्रोजेक्टमध्ये डिलेज का येऊ शकतात? त्याच्यात वेगळी-वेगळी कारणं असू शकतात. त्याच्यात एक कारण राजकीय अस्थिरता म्हणजे ज्याला आपण पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी पण म्हणतो. हे सुद्धा एक कारण असू शकतं. सो आय होप तुम्हाला या सेक्शनमध्ये एवढं कळालेलं आहे, की इन्फ्रास्ट्रक्चर फंड्स म्हटलं तर जोखीम आहे का? तर नक्कीच आहे. मी म्हटलं असं 2 जोखीम प्रोजेक्ट डिलेजची आणि राजकीय अस्थिरतेची या 2 जोखीम मी प्रॉमिनेंटली सांगितल्या. आणि जर आपल्याला परतावा चेक करायचा असेल, तर आयडियली एखाद्या इन्फ्रा फंडचा परतावा तुम्ही कंपेअर केला पाहिजे इन्फ्रा इंडेक्स बरोबर हेही सांगितलं. पण एवढं जरी मी सगळं सांगितलं असेल, तरी एक खूप महत्त्वाचा पॉइंट असा आहे, की भूतकाळातला जो परतावा असतो, तो भविष्यातल्या परताव्याची हमी देत नाही. म्हणजे कारण एखाद्या म्युच्युअल फंडनी, एखाद्या इन्फ्रा फंडनी मागच्या 2 वर्षांमध्ये लेट अस से 20-20% रिटर्न दिलेत किंवा 10-10% रिटर्न दिलेत, तर पुढच्या 2 वर्षात एवढेच मिळतील अशी काही खात्री नाही. आता वळूया इन्फ्रास्ट्रक्चर फंड्सच्या काही फायद्यांकडे आणि काही तोट्यांकडे. तर पहिला फायदा त्याचा असा आहे विविधीकरण. म्हणजे काय? डायव्हर्सिफिकेशन. मी म्हटलं तसं फंड मॅनेजर काय करणार? जे काय पैसे तो गोळा करेल किंवा ती गोळा करेल, फंड मॅनेजर वेगळ्या-वेगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीजमध्ये पैसे गुंतवणार. आता या काय करू शकत असेल झालं ना, तर कितव्यांदा सांगू रोडमध्ये, एअरपोर्टमध्ये किंवा पॉवरमध्ये, अमुक ह्या सगळ्यांमध्ये डायव्हर्सिफाय होणार आहे. हेच जर फक्त बँकांचा फंड असता, तर काय 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 झालं असतं? बँकांमध्येच पैसे जाणार ना, सो डायव्हर्सिफिकेशन मिळालं नसतं. सो आय होप पहिला पॉइंट क्लिअर आहे. पहिला फायदा असा आहे, की जे काय तुम्ही पैसे गुंतवतात, त्याचं चांगलं डिस्ट्रिब्युशन होणार आहे, विविधीकरण त्याच्यात येणार आहे. दुसरा पॉइंट त्याचा असा आहे, की कारण हे जनरली ॲक्टिव्हली मॅनेज्ड फंड्स असतात. ॲक्टिव्हली मॅनेज म्हणजे काय? जो फंड मॅनेजर असतो, तो ठरवतो मी कुठल्या कंपनीत कधी गुंतवायचे आहेत, कधी विकायचे आहेत, काय करायचंय. सो हा जर फंड मॅनेजर हुशार असेल, तर त्या फंड्सचे रिटर्न्स तेवढे चांगले असू शकतात. काय विश्वास नाही होत बघा मग. आता ही जर तुम्ही अख्खी यादी बघितली, तर ह्याच्यात भरपूर इन्फ्रास्ट्रक्चर फंड्स आहेत आणि याच्यात तुम्ही 3 वर्षाचे परतावा बघा किंवा 5 वर्षाचा परतावा बघा. दोन्ही ठिकाणी तुम्हाला दिसेल, की बऱ्यापैकी वेगळे-वेगळे आकडे दिसतील तुम्हाला रिटर्न्समध्ये आणि म्हणूनच मी म्हणले, की फंड मॅनेजर जर चांगला असेल, तर परतावा चांगला असू शकतो. पण आता मी म्हटलं ह्याच्यात एक तोटा म्हणून पण बघितलं जाऊ शकतं. कसं, की जर तुम्ही चुकीचा फंड निवडला, तर मग कदाचित तुमचा परतावा थोडा कमी पण असू शकतो. आता अजून काय तोटे असू शकतात? तर एक सिंपल तोटा आहे सायक्लिकॅलिटी किंवा सायक्लिकल नेचर या इन्फ्रास्ट्रक्चर फंड्सचं. आता तुम्ही म्हणाल म्हणजे काय? तर जेव्हा मी ह्याचा मराठी ट्रान्सलेट करायला गेले, तेव्हा इतकं काहीतरी डेंजर शब्द येत होते. म्हणून म्हटलं जाऊ दे आपण मराठीत त्याचे सोप्या भाषेत आपण त्याचं एक्सप्लेनेशन देऊयात. सायक्लिकल नेचर असणे म्हणजे काय? थोडक्यात चढ-उतार, चढ-उतार असणे. ह्याचा सोपा अर्थ असा आहे, की जेव्हा आपल्या देशाची अर्थव्यवस्था एकदम मजबूत असते, तेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर फंड्स सुद्धा चांगले परफॉर्म करतात. पण जर एखाद्या देशाची अर्थव्यवस्था डळमळीत व्हायला लागली, कमकुवत व्हायला लागली, तर इन्फ्रास्ट्रक्चर फंड सुद्धा वाईट परफॉर्म करतात. सो मी म्हटलं तसं जशी देशाची प्रगती, तशी इन्फ्रास्ट्रक्चर फंडचे रिटर्न चांगले आणि व्हाईस वर्सा हे मात्र या बाबतीत होणार आहे. सो जर तुम्ही ऑब्झर्व्ह केलं, तर देशाची अर्थव्यवस्था काय एका वर्षात वरती गेली, पुढच्या वर्षात खालती गेली, असं होत नाही जनरली. हे लाँग टर्ममध्ये होतं. सो जर एखाद्या व्यक्तीने इन्फ्रास्ट्रक्चर फंड्समध्ये गुंतवायचे पैसे ठरवलेच, तर जनरली छोट्या कालावधीसाठी गुंतवले, तर हा अतिशय चुकीचा डिसिजन होईल. जर तुम्हाला मोठ्या कालावधीसाठी पैसे गुंतवायचे असतील, तर अशा वेळेला इन्फ्रास्ट्रक्चर फंड्स हा एक चांगला चॉईस असू शकतो. दुसरा तोट्याकडे वळूयात. तो आहे एक्झिक्युशनल रिस्क म्हणजेच अंमलबजावणीची अ, जोखीम. ओके. अंमलबजावणीची जोखीम म्हणजे काय? मगाशी सांगितलं तुम्हाला. जर एखादा प्रोजेक्ट पूर्ण होण्यासाठी डिले झाला, उशीर झाला का मी मगाशी म्हटलं असं काही त्याच्यात राजकीय गोष्टी सुद्धा येऊ शकतात, की या सरकारनी हा हायवे बनवायचा ठरवला होता. मग दुसरी सरकार म्हणली, "नाही, हायवे आत्ता नाही बनवायचा आहे." ह्याच्यामुळे डिले झाला. तर एक्झिक्युशनल रिस्कमुळे जर डिले झाला, तर मग इन्फ्रास्ट्रक्चर फंडसाठी ही चांगली बातमी पकडली जात नाही. आय होप तुम्हाला मी काही जे आत्ता फायदे सांगितले आणि तोटे सांगितले, दोन्ही व्यवस्थित कळालेत. तर आता वळूया आपल्या शेवटच्या मुद्द्याकडे, की जर एखाद्या व्यक्तीला वाटलं, की हो मला इन्फ्रास्ट्रक्चर फंड्सबद्दल सगळं कळालंय आणि जर मला पैसे गुंतवायचे असतील कुठल्याही एखाद्या इन्फ्रास्ट्रक्चर फंडमध्ये, तर त्याच्यासाठी काय-काय स्टेप्स असतात. सगळ्यात पहिल्यांदा आपण म्हणतो डी-वाय-ओ-आर म्हणजे काय? डू युअर ओन रिसर्च. आपला आपला अभ्यास करा. कारण मी म्हटलं
ॲक्टिव्हली मॅनेज फंड्स आहे. एखादा फंड चांगला परफॉर्म करू शकतो, एखादा नाही करू शकत. कशात जोखीम जास्ती असू शकते, कशात जोखीम कमी असू शकते. एवढा अभ्यास प्रत्येकाने स्वतःचा करायला हवा. एकदा अभ्यास झाला, की तुम्हाला अकाउंट ओपन करायला लागेल. कुठलाही एखादा म्युच्युअल फंड प्लॅटफॉर्म ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे, इकडे तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. अकाउंट ओपन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय? गुंतवणूक सुरू करायची आहे आणि गुंतवणूक सुरू केल्यावर तुम्ही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, की जर तुम्हाला कुठेही ही गुंतवणूक सुरू करता तुम्हाला जर असं वाटलं, की नाही मी जो काही हा अभ्यास केलेला आहे, हा मी 100% शुअर नाहीये, की माझं बरोबर आहे का नाहीये. सो तुम्हाला जर पहिली स्टेप बदलायची असेल आणि जर तुम्हाला एखाद्या आर्थिक सल्लागाराची मदत घ्यायची असेल, तर तीही घ्यायला विसरू नका. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला भरपूर आवडला असेल, भरपूर नवीन माहिती देऊन गेला असेल आणि जर तसं झालं असेल, तर व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. शेअर करायला लाजायचा संबंधच नाहीये. का? कारण चॅनल माझा नाही, आपला आहे.